मित्रांनो, फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक आटपाट नगर होतं. त्या आटपाट नगरामध्ये EVM नावाची एक माता राहायची. बिचारी अत्यंत गरीब होती. तिच्याकडे काहीसुद्धा नव्हतं. घरावर छत नव्हतं. तिला 2 वेळचं जेवणसुद्धा पोटभर भेटत नव्हतं. आणि अशामध्ये एके दिवशी तिने तप केलं, आराधना केली, याचना केली, भक्ती केली, मनन केलं, चिंतन केलं आणि तिच्यावर देव प्रसन्न झाला. आणि त्यानंतर देवाने दुसऱ्या दिवशी तिच्याकडे देवदूत पाठवली आणि त्या देवदूताने तिचं नशीब बदललं आणि त्या EVM मातेचा वापर करून त्यातील एका देवदूताने आपलं भाग्य उजळलं आणि त्यामुळे EVM मातेला विशेष असं महत्त्व प्राप्त झालं. तिने जी भक्ती EVM मातेने जी भक्ती केली, मनन केलं, चिंतन केलं, देवाची आराधना केली, त्यामुळे EVM माता सगळ्या भारतभर, सगळ्या जगभर प्रसिद्ध झाली आणि आता घरोघरी EVMची पूजा होऊ लागली आणि आता लवकरच EVM मातेचं एक मोठं भव्य असं मंदिर निर्माण होणार आहे. रात्री माझ्यासुद्धा स्वप्नामध्ये EVM माता आली आणि म्हणाली, हे सगळे लोक माझी पूजा करतात, अर्चना करतात, माझ्यामुळे निवडून येतात, माझ्यामुळे पदावर जातात, माझ्यामुळे हजारो करोडोची संपत्ती या लोकांनी कमावलेली आहे आणि माझाच विसर या लोकांना पडलेला आहे. आजच्या पुरतीच माझी आठवण ठेवतात. माझं एखादं मंदिर व्हायला पाहिजे. त्यामुळे मी सुद्धा संकल्प केलेला आहे की एक EVM मातेचं मंदिर बांधलंच पाहिजे आणि त्याचा श्री गणेशा मी स्वतः करणार आहे आणि एक भव्य मंदिर निर्माण करण्याची योजना माझ्याकडे आहे. जर तुम्हाला EVM माता प्रसन्न करायची असेल तर तुम्ही भरभरून दान द्यावं, भरभरून देणगी द्यावी आणि ज्यांना कोणाला देणगी द्यायची असेल त्यांनी कॉमेंट करावी. म्हणजे एक आपल्याला ज्यांना कोणाला निवडून यायचं असेल त्यांनी जर त्या मंदिरामध्ये जर येऊन नवस केला तर EVM माता कोणालाही नाराज करणार नाही. नवसाला पावणारी EVM माताचं मंदिर लवकरच मी स्वतः निर्माण करत आहे. कारण याला आता प्रचंड मार्केट आहे. लक्षात ठेवा, जे मार्केट आहे ते ओळखता आलं पाहिजे आणि सध्या EVM पेक्षा मार्केट मी म्हणतो देशामध्ये कोणालाही नाही. EVM जितकं जागृत आहे, EVM जेवढा रिझल्ट देऊ शकते तेवढा रिझल्ट कोणताही देव देणार नाही, कोणतीही देवी देणार नाही. त्यामुळे EVMचं महत्त्व प्रचंड आहे, अतिप्रचंड आहे. प्रत्येकाला गरज, ग्रामपंचायत निवडणूक असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, आमदार विधानसभा असो, लोकसभा असो, कोणतीही निवडणूक असो, तुम्हाला EVM मशीनची गरज पडणारच आहे. आणि त्यामुळेच आता मावळमधला हा जो व्हिडिओ तुम्ही पाहत आहात, या व्हिडिओमध्ये EVMची कशा पद्धतीने पूजा होत आहे, म्हणजे त्यांच्या मनामध्ये किती सात्विक भावना आहे. लवकरच या EVMवर एखादी आरती येईल, गाणे येतील, EVMवर एखादं पुराण येईल, कथा येतील, सगळं येणार आहे. तुम्ही फक्त मला भरभरून साथ द्या, म्हणजे आपण एक भव्य असं EVMचं मंदिर निर्माण करू आणि त्याद्वारे किमान मंदिर बांधण्यासाठी कामगारांच्या हातांना काम भेटेल. पूजा करणारा, पूजाविधी करणारा जो पुरोहित आहे त्याला रोजगार भेटेल आणि एक नवीन पर्यटन केंद्र तयार होईल. याद्वारे अनेकांना रोजगार प्राप्त होईल आणि अनेकांच्या तुमच्या ज्या सुप्त इच्छा आकांक्षा आहेत त्यासुद्धा पूर्ण करण्यासाठी किंवा पूर्ण होण्यासाठी EVM मशीनचा तुम्हाला 100% उपयोगच होणार आहे. आणि त्यामुळे या गोष्टीकडे निगेटिव्हली न बघता पॉझिटिव्हली बघा. कारण धंदा आहे, गंदा आहे, लेकिन धंदा आहे. धंदा करा. लक्षात ठेवा, धंदा केलात तरच तुमचं महत्त्व आहे. जर तुम्ही याला नावं ठेवलं, चुकीचं म्हटलं तर तुमच्या लोक अंगावर येतील, लोक तुम्हालाच नावं ठेवतील, लोक तुम्हालाच धर्मविरोधी ठरवतील. आणि जर तुम्ही धंदा केला, जर तुम्ही लोकांच्या भावनेचा धंदा केला तर लोक तुम्हाला डोक्यावर घेतील. त्यामुळे तुम्हीच ठरवा तुम्हाला कुठं जायचं आहे, डोक्यावर जायचं आहे की डोक्याखाली जायचं आहे. हे लक्षात घेऊन धंदा करा. कारण सगळ्यात मार्केट कशाला आहे तर देवाधर्माच्या नावाखाली धंदा करणाऱ्याला सगळ्यात जास्त मार्केट आहे. आणि इथं EVM हा तर रोकडा देव आहे.
EVM हा एकदम रिझल्ट देणारा देव आहे, प्रत्येकाची गरज असणारा देव आहे. आज या देशामध्ये जे सरकार आहे EVMमुळे आहे, राज्यामध्ये जी सत्ता आहे ती EVMमुळे आहे. आणि या लोकांना विचारा, त्यांना हजारो करोडोचा जर भ्रष्टाचार, हजारो करोडो हा आकडा चिल्लर आहे मित्रांनो, लाखो करोडो हा सुद्धा आकडा त्यांच्यासाठी चिल्लर आहे. एवढा पैसा जर पचवायचा असेल तर त्यासाठी सुद्धा त्यांना EVMचीच गरज पडते. आणि EVMच्या माध्यमातून एकदा पाशवी बहुमत प्राप्त झाल्यानंतर एक अनिर्बंध पद्धतीने राज्य करता येतं. आणि हे राज्य करण्यासाठी सुद्धा त्यांना EVMची गरज लागते. आणि जर त्यांना पावलेली EVM जर तुम्हाला पावावी असं जर वाटत असेल तर तुम्ही कॉमेंट करून सांगा की तुम्ही खरंच दान द्यायला तयार आहात का. जर तुम्ही सर्वांनी जर दान दिलं तर आपण एक भव्य दिव्य असं EVMचं मंदिर निर्माण करूयात. मित्रांनो, नावं ठेवून उपयोग नाही, मी सिरियसली बोलत आहे. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.